कारण तिने आतापर्यंत 3 MPSCचे पेपर दिले, त्याच्यानंतर एक तलाट्याचा पेपर दिला. त्याच्यामध्ये जर आपल्या बाजूच्या बाकडावरचा विद्यार्थीने आपली मैत्रीण तिथपर्यंत पोहोचते आणि आपण 70-80%, 60% रिझर्वेशनमध्ये असलेले 60% विद्यार्थी किंवा आपल्या जवळची मैत्रीण तिथपर्यंत पोहोचते आणि आपण 9% मार्क मिळाल्याच्या नंतर सुद्धा आपला तिथपर्यंत नंबर लागत नाही. हे निराशापोटी या आमच्या गावातील आमची भगिनी तिने आज स्वतःचं जीवनयात्रा संपवली. ही दुःखदायक घटना आहे आणि ही परत कुणीही करू नये असं आमचं आव्हान आहे. आणि ही मराठा आरक्षणाचा विषय हा मार्गी लागावा. आणि याच्यानंतर जर एखादी मुलगी जर आत्महत्या करत, आतापर्यंत मुलाने आत्महत्या केल्या, पण आज पहिली आमच्या समोरची तालुक्यातली आमच्या गावातली पहिली घटना आहे की एक होतकरू मुलगी, ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेली मुलगी आज ती स्वतःची जीवनयात्रा संपवती फक्त रिझर्वेशन. शासनाला काय मागणी करणार? शासनाला एकच मागणी आहे की त्या परिवारातल्या एक तिच्या भावाला शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेण्यात यावं आणि मराठा आरक्षणाचा विषय हा लवकरात लवकर मार्गी लावा, अजून कोणाच्याही बळी जाऊ नये अशी